नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग एकदम धडकेबाज होणार आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग. सो गाईज, आम्ही हॉटेल चिंतामणीला नाश्ता करायला थांबलेलो आहे. सर्वांचं निवेदन. तुम्ही काय घेणार? भजे भजे भाऊ गाईज, मी शेवग्याची भाजी आणि बाजरीची भाकर खाणार आहे. पाठीमागं मेनू आहे. हॉटेल चिंतामणी यायला लागते. सकाळपासून 3,000 वडे विकले, 4,000 पांडा भाऊ तुमचं काही 1,000 रुपये छोटा हाती घेतला दाखव. 1,000 रुपयाचा कोंडा घेतला गाडीला 1,000 रुपयाचा कोंडा घेतला. 1,000 रुपयाचा कोंडा घेतला आयुषनी गाडीला. गाडीला कोंडा पण बांधलाय. आता तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. पावसाचं वातावरण, बाहेर पाऊस चालू आहे. पाऊस बघू शकता. बघू शकतो तुम्ही. छोट्या हाती हॉटेल चिंतामणीच आहे. अजून काय म्हणणं आहे शेठ? याला कोणता वडा खायचा? मेनू वडा, डुबू वडा. आजची शेठ तुमचं काय म्हणणं? शेवग्याची शेंग आणि बाजरीची भाकर. बाजरीची भाकर फिक्स का? ओके, फिक्स. बाकी डन काय करा. ओके. अजून रे अजून आपला शिर्डीला असाय बाबा. अय भाऊ दर्शन घ्यायचं काय? चालू करत होतो. आम्हाला जाताना शिर्डी जेवायचंय. हा फुकट हा फुकट ये बड़ी अच्छी बात कही आप. फुकट. जेवण आहे तिथं. फुकट बघत असतो. फुकट बघत हे आता वडा खायचं म्हणून थांबलो होय. आता या डुबू गोड्याला वडा खायचा होता म्हणून आम्ही थांबलो. बाजरीची भाकर आणि शेवग्याची शेंग एकच नंबर. आपले वडे भाऊ आले. हॉटेल चिंतामणी नाक गर्दी काय. या वड्या आले आपले. वडे भजे भजे सांगितले नाही आपण. भाऊला भजे खायचे. भाऊला भजे खायचे काय? आम्हाला भजी. हा फिक्स. नाना पाटील टाकतो. आता आहे, आहे. थोड्याच वेळात येऊनच जाऊन भैयाशी गायकवाड्यांना भेट देणार. हा ते लोकांना भेट देणार पण आम्ही त्याला भेट देणार. अक्षय भाऊ आपल्याला काय? भजे घ्यायचे होते पण वडे आहे. जाऊन दे, खातो आता काय? खावं लागेल आता. खावं लागेल. इट्स ओके. ये दुबुक वडा काय खाऊ राहिला? चालू झाला तरी विचार नाही करावा. ते डुबू गोडा आहे, त्याला वडा खायचा होता म्हणून गाडी थांबवली. आपला वाडा कुठे? आपला वाडा तिकडे नेला राव यांनी. दुबुक वाडा पावापेक्षा वडा बारीक. भजे. आपली गाडी तिकडे थांबलेली. गोंडा लावलेला आहे गाडीला. पावापेक्षा वडा बारीक आहे. पण खायचा कसा? खायचा कसा म्हणजे? हा राव. एका पावात एक वडा संपून जाईल. हा राव. म्हणजे दोन वडे यायला लागत होते. तुझं काय रे? मोठे बारीक दिले वडे. हा आमच्या नगरला वडे लय मोठे. ये बड़ी अच्छी बात कही आप. हा नगरला एवढे मोठे. हा आमच्या नगरचे बाय. आमच्या नगरचे वडे खाऊन हे वडा केवढा झाला बघितलं नसेल. बाई शेट काय कोटला फोन लावा लागत? नगरचे सोपानराव वडीचे त्यांचं ग्रुप आहे. हा आधी yes. शेट. यांच्यावर ना. त्यांनी हा. सुचले त्याच्यामुळेच. म्हणून ती अशी एवढी झाली वड्यावानी. आणि भाऊ तुमचं काय? काही विषय नाही. बायको सोबत चॅटिंग करत होती. वाईफ गाईस, बघू शकता आता आयुष्याचे भजे आलेले हॉटेल. आयुष्यचे भजे आलेले. आलेले आहे या ठिकाणी. भजे नाही आले. ओ वडे नाही, भजे भजे. हा भाजा एक भाजा इकडं. याला भजे खायचे या भाज्याला. भजे भजे बेसन पिठाचे कोणते? बेसन पिठाची ए करतोय का सुरू? मुगाच्या डाळीची. सुरू करतोय का? वडा 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 खाऊ अण्णा वडा. ओके, लाईक कमेंट शेअर. शेवगा शिजला नव्हता म्हणून भाजी भेटली नाही. गाईज मग वड्यावरच निवेदन चालू केलं. बाजरीच्या भाकरी आपल्याला माणसं नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ते म्हणे आता वडापावर तुषार शेट पाणी पिऊन पोट भरून राहिले. आज बाया नाही भाकरी थापायला. भाकरी थापायला. त्यावेळी शेंगा भाजी नाही. आपण वड्यावरच आपण नाही. आजचा दौरा कुठे आहे? आज लोकं मटण खात नाही त्याच्यामुळे वडे पाऊस घ्यायला चालू आहे. आजचा दौरा मन माडला. आज दौरा मनमाडला. आज जरा भैयाशी गायकवाड भेट देऊन मनमाड. बोला शेट काय म्हणताय? आयुष्या आत्याच्या मुलीचा साखरपुडा म्हणतात येताना साईबाबा शिर्डी त्या भजे नाही आले का? फुकट खायचं. फुकट काय. आता वडे पैसे नाही आता वडा पैसे नाही खावा. सो गाईज, या वडापाव खायला तुम्ही गरमागरम वडापाव खावा. मी पण खातो काही बघा. पाहुणी सुरू केला. पाहुणी सुरू केला रे तुषार भाऊ. यो वडा तर वडा खाऊ राहिला. यो वडा काही या इथं शेव काय बघा. याला ही भाजी खायची होती. काही जास्तच वडे भजे खाऊन झाले. तुम्हाला गाडीचा कोंडा दाखवतो. चला. अरे कोणाला तापायचा गाडीचा? काहीच गाडी बघा आपली कधी दिसती. आत्ताच कोंडा घेतला.
काहीच गोंडा बघू शकता. काहीच कसा आहे गोंडा तोंडा. गाडी कशी आहे कमेंट करून सांगा. गाईज भाऊची मुलाखत आहे 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या. सो गाईज रस्ता फारच खराब आहे. नगर मनमाड हायवे आपण फारच मोठाले खड्डे. रस्त्याचं काम सरकारने लवकरात लवकर करावे. मनमाड नगर मनमाड हायवे मुलाखत घ्यायची आमचं. फारच मोठाले खड्डे. रस्ता तिथं हॉटेल चिंतामणी. रस्ता आता कुठे आपण आता कुठे सो गाईज आम्ही आता चिंतामणी हॉटेल चिंतामणी. हॉटेल चिंतामणीला आहे. हा सकाळ धरून दावडे विकली. त्यांच्याकडे चालू हॉटेल चिंतामणीचे मालक. मालकाकडे जाऊ. हॉटेलचे मालक काय माहिती. हॉटेल चिंतामणी. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. आणि हॉटेल चिंतामणीला काय सकाळपासून किती वडे विकले? सकाळपासून आता पेंडिंगला किती आहे? पेंडिंगला आता लई आले का दिले जाऊ जास्त. हा चालत असते. भाऊला शेट फोन आला जरा आम्ही त्यावर भेटू नंतर. भाऊ चिंतामणी हॉटेल चिंतामणी. चॅनलचं नाव घ्या बाई. लिहून घे. नवीन ब्लॉग आहे. भाऊ पण फेमस आहे. बायकोच फोन चालू आहे. बायकाच फोन चालेल. हा देतो ना बाई. भाऊ आपली पॅन झाली डायरेक्ट चॅनलचं नाव सांगू राहिले. भाऊचं दुकान यायला लागतंय हॉटेल चिंतामणी. हे कुठे यायला लागते? हॉटेल चिंतामणी ना. हा सकाळपासून 100 विकले वडे भाऊ. सकाळपासून 100 वडे विकले. 50 पेंडिंगला आहे. 50 पेंडिंगला आहे. आज गुरुवार आहे त्यामुळे वडेच चालू आहे. हा वडे आज उपाशी. गाईज सबस्क्राईब करून ठेवा. आपलं नाव बघा. आपलं नाव गाईज तुम्ही पण असं सर्च करा आणि पटक्यात सबस्क्राईब करून ठेवा. लाईक कमेंट शेअर बेल आयकॉन सगळं करून टाका. ब्लॉग देसान भाऊ तुम्हाला डायरेक्ट चिंतामणीचा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. यांनी पण सबस्क्राईब केलं तुम्ही पण करून टाका. चला भाऊ चला. दुसऱ्या चिंगम घे. इकडं बोलणं झालं का? फोन चालू आहे पाहिजे. नको इकडे भाऊ नवीन नवर द्यावे आणि मनमाडला आलेलं आहे. भाऊ लग्नातलं नाचणार आम्ही तिच्या. नाद करती काय? नाच करती काय? गाड्या फिल्मिंग होणार काय? डायरेक्ट नाच करती काय? तुमचं काय म्हणणं आहे? अरे रपा रप खात्यात राहू काही पण होय यांचं काय? उडी वाडा आहे, उडी वाडा आहे. उडीत वाडा उडीत वाडा उडीत वाडा. 2 hours later. आता चहा पितो. चहा पिणार आहे आता. 12 वाजले. क्रीम गोल बरं वाटलं असतं. हा क्रीम कॉल खाल्ल्या तिथे बरं वाटलं असतं जरा. होय जे डॅमच्याला काय घ्यायचं? काय नाही काय क्रीम गोल नाच करते काय यावाच लागतंय कुठं मनमाड मध्ये चहा पे. आता काय पितो? चहा. चला साखर पुढे कसा आहे? कमेंट करून नक्की सांगा लुक कसा आहे. अक्षय अय अक्षय पहिलवान आहे तिथं पाहिजे का? गाईज पहिलवान. पाणी खाली पडेल. काय म्हणणं आहे आपलं? एकदम मळे दिसत राहिली. भाऊ मला पूजा बडबड कर ना. एक तर आधीच मला म्हणून भाऊ काय व्हिडिओ काढ नीट धर पॅक धर पाठी नको कसं आपला एक नंबर काय विषय नाही. पांडा माझी बॉडी पांडा बॉडी गाडी आता आम्ही नवरीला घेतलं
2 hours later. तर पब्लिक कसं आहे आपलं फायनल लोक साखरपुड्याचं. आम्ही आलो आता साखरपुड्यापाशी. सो गाईज आम्ही आलो आता साखरपुड्यापाशी. आता जातो. ओके. जेवल्यावर तुम्हाला पब्लिक अक्षय शेटवाला काय विषय नाही शेट. फायनल लुक कसं आहे आपलं डायरेक्ट कमेंट करून कमेंट नक्की करून सांगा नक्की सांगा. आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळे करा. ओके. कसे एकदम टाकाटक कसे भाऊ कसे भाऊ डायरेक्ट नाथ पुढा चांगला बोले. चला पब्लिक आता डायरेक्ट साखरपुड्यात बघू शकता ठिकाण बिकाण पब्लिक साखरपुड्याला काहीच कुठे चाललोय नाच करते काय आदित्य शेट नाचलेले आम्ही पण नाचलेलो आहे काहीच कुठे चाललो शेट कुठं काय माहिती शेट आता आपण चाललोय नवरीला आणायला. काका म्हणणार रे जेवायचं का. चला नवरीला आणायला. सो गाईज नवरीला आणायला कुठं नवरीला नवरीला आणायला आणायला. बर देऊ वय भाऊ बोला ना आम्ही बसू कसं बोला ना आम्ही बसायचं कसं. सो गाईज आता नवरी पहिला आणायला चालू आपण. नवरीला आणायला चालू गाईज थांबा गाईज बसतो गाडीत जरा जेवून घ्यायचं का तुम्हाला. गाईज बस. गाईज ढ्यापा बसलेला आहे इथं. नवरी एकटीच आहे ना कोण नाही. पब्लिक विषय आरडे डायरेक्ट 2 hours later. चांदनी चांद से सितारों से नहीं प्यार होता है एक से हजारों से नहीं प्यार होता है एक से हजारों से नहीं. काळी मैना दिसते महिना होईल कोरोना महिना काळी मैना दिसते होईल कोरोना जातील मरून. लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून. लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून महिना काय महिना अबे ओ दिवाली की फुलझड़ी. शाळा सुटली पाटी फुटली दीदीला सोडायला स्कूल बस आली. चला रे दीदीची स्कूल बस आली रे. ड्रायव्हर आला पूर अहो पुराचं पाणी चढलं. पुराला पायऱ्या 100 पुराला पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार. झाला आनंद आली बहार. आपली दीदी आली आपली दीदी आली. दीदी तुझी शाळा उगाच चालू झाली. सुट्टी होती तेच बरं होतं. दीदी तू स्कूलला नको जाऊ. कुणकुणाचं भलं झालंय. अरे बांडगुळांनो पडेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया. दीदी तू जा ग स्कूलला. दीदी शिवाय करमत नाही म्हणून म्हणलो मी. मला पण तुमची शिवाय अजिबात करमत नाही स्कूल. रानो
रानो रानो दहा मिनिट तिथला भारी आलो नवरी आलं रीस लावर का एक शांत आवाज काही जात आहे ना डायरेक्ट सागरवाड्यात भेटू जाऊन जाता झालं काही आता बोलून झाली नाही डायरेक्ट आहे ना पैसे देताला मी पाण्या घुमू राहिला असं वाजव की अंगाला एकदम काटा लागला 1 2 3 स्टार्ट असं वाजव की अंगाला एकदम अर्धी जाण नाही तू तोंडाच्या बघुल्यावाने डोक्याच्या ₹10 ढेपेची Two hours later. सो गाईज आज आपला कार्यक्रम समाप्त झालेला आहे साखरपुड्याला. आपला म्हणजे साखरपुड्याचा कार्यक्रम समाप्त झाला असता ना. आता आपल्याला निघायचं नगरला. भेटू नगर. आता ब्लॉग